मी आहे सध्या पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि आपण चाललो आहे थायलंड एक्सप्लोअर करण्यासाठी 5 दिवस. सो माझ्यासोबत आहे योगेश, शिवम आणि प्रतीक. योगेशची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे. मी सेकंड टाईम थायलंडला चाललो आहे. खूप इझी वेने आपण हे शूट करू, नो फॅन्सी थिंग्स, एकदम सिम्पल वेने जे रॉ आहे ते दाखवू आणि एक्सप्लोअर करूया थायलंड. मागं दसके लागेल रे. भेटली ना विंडो. सगळ्यात मागं बस. योग्य फर्स्ट टाइम एरोप्लेनमध्ये होता, सो त्याला आम्ही पुढची सीट दिली. एकदम 7 आहे आणि आम्ही असे बॅक बेंचर सारखे मागे बसलो तर है ना. सबडी का हॅपी ना. लेट्स गो, ऑल सेट टू गो. टचडाऊन टू बँकॉक आणि 4.5 तास लागले. ची तारीख आहे 9 सप्टेंबर 2025. सो असे रुमर्स होते की बँकॉकमध्ये खूप हेवी रेन्स वगैरे चालू आहे. सो आपण ते चेक करूया की सप्टेंबर मंथ कसा असतो ट्रॅव्हलसाठी बँकॉक आणि पटाया. 1 मे 2025पासून इमिग्रेशनचे रूल चेंज झाले आहेत. सो आपण ते पण चेक करू. सो भाई फोटोग्राफी वगैरे अलाउड नव्हते तिथं आणि 5 मिनटात सगळं काही झालं. क्वेश्चन काहीच विचारलं नाही, फिंगरप्रिंट्स घेतले आणि डन. म्हणजे व्हेरी स्मूथ प्रोसेस. TDAC पण विचारलं नाही. मे बी त्यांची ऑनलाईन सिस्टम असेल, त्यांच्याकडे ऑलरेडी सबमिट झालं असेल. सो चेकलिस्ट एकदम सिम्पल आहे. फर्स्ट 10,000 थाई बात कॅशमध्ये पाहिजे तुमच्याकडे. त्याच्यानंतर अरायवल कार्ड पाहिजे आणि बाकी तर बुकिंग, रिटर्न तिकीट वगैरे सगळं पाहिजे. ते तुम्हाला इंडियामध्येच विचारतात स्टार्टिंगला. सो या काहीतरी स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहे बिफोर अरायविंग टू द थायलंड टू अवॉइड एनी इश्यूज. तसं तर विचारत काहीच नाही, एकदम सिम्पल आहे. मे बी कोणाकोणाला विचारत असतील, आज तर काहीच विचारलं नाही कोणाला. एकदम स्मूथ प्रोसेस झाली. दिस आर द रेट बाहेर आल्यानंतर 5 दिवसासाठी 400 बात 1200 रुपयाला. तर खूप महाग आहे ते सगळे. आणि मी जे सिम घेतलं ते trip.com घेतलं. 300 रुपये 1.5 GB पर डे, 7 दिवसाची व्हॅलिडिटी. जस्ट बुक केलं इथं आल्यानंतर वायफाय घेऊन. सो इझी प्रोसेस आहे. आता 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. एक ग्रॅब करून डायरेक्ट हॉस्टेलला जायचं, दुसरा सो मेट्रो पकडून हॉस्टेलपर्यंत जायचं. सो आपण दोघींचं कंपॅरिझन करू की भाई किती पैशांचा डिफरन्स आहे. ते बोर्ड्स लावलेले आहे प्रत्येक ठिकाणी, सिटी लाईन आणि एक्सप्रेस लाईन. तुम्ही गुगलवर चेक करून बघू शकता की तुम्हाला तुमच्या लोकेशनप्रमाणे कोणती लाईन पकडायला पाहिजे. इथे दिलेलं आहे सिटी लाईन, MRT. तर 2 लाईन आपल्याला चेंज करायला लागेल खावसान रोडला जायला. तर विषय असा होता की डायरेक्ट आमच्या हॉस्टेलपर्यंत जात नव्हतं, म्हणजे थोडंसं लांब होतं आणि मग तिथनं परत आम्हाला काहीतरी टुकटुक वगैरे कॅब वगैरे करायला लागली असती. सो अजून दुसरा वे शटल बस खावसान रोड S1 बस. दिस इज एक्झिट नंबर 7. 7 वर्ष आधी आलेलो होतो 2018मध्ये आणि फिलिंग ग्रेट की परत आलो. प्रतीक तिकडे S1 एअरपोर्ट बस 60 बात आणि खावसान रोड पण आहे. लेट्स गो. ग्रॅबला ॲप्रॉक्स 1200-1300 रुपये लागणार होते आणि आय थिंक सो 700 रुपये लागतील आपल्याला शटलमध्ये. खावसान रोड 4. या राईट. थँक्यू. फर्स्ट तिकीट ये. आपल्याकडं कंडक्टर एवढं मोठं घेऊन यायचा ना. सो ऑल सेटल्ड. आता जाऊया मस्त हॉस्टेलला, फ्रेश होऊ आणि मग डिसाईड करू आज काय करू शकतो आपण. तसं आयटनरी आमची प्लॅन आहे ऑलमोस्ट, बट लेट सी कधी काय करायचं काय नाही, आपण ते ऑन द स्पॉट डिसाईड करू. मॅड मंकीची वाईब एक नंबर असते. सो आम्ही ते स्पेशली आजच्या दिवसासाठी बुक केलं आहे. बाकीच्या दिवस आमचे हॉटेल्सच राहणार आहे. आम्हाला 50,000च्या आत ही ट्रिप करायची आहे आणि जे लोक पॅकेज घेऊन जातात त्यांना दाखवून द्यायचं आहे की तुम्ही स्वतः ट्रिप प्लॅन करून कशी एक बढिया ट्रिप एन्जॉय करू शकता. सो हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर जर हा व्हिडिओ लॉंग होईल तर मी याचे सिरीजमध्ये पार्ट्स अपलोड करेल. आम्ही टोटल इथे 6 दिवस आहे.
2 दिवस बँकॉक, 4 दिवस पटाया आणि मौसम एकदम क्लिअर आहे. नो पाऊस, नो नथिंग. सप्टेंबर 9 तारीख. सो या ऑल गुड. लेट्स गो. प्रतीकची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि योगींची पण. तर प्रतीकला आपण विचारू की कसं फील होतं तुला येऊन. एकदम भारी फील होत आहे. एक्साइटमेंट आहे की आपली थायलंडची एक्सप्लोर करायचं आहे. एक्साइटमेंट लागलेली आहे की इंडियापेक्षा बाहेर असं काय वेगळं असते, काय असणार आहे त्याची एक्साइटमेंट लागलेली आहे. 1 तास लागला साधारण यायला शटल बसने. खावसान रोडला आता आपण आहोत आणि आता आपण चाललो आहे आपल्या हॉस्टेलला मॅडम. इथून बस 300 मीटरच्या अंतरावर आहे. हॅलो या फायनली पोचलो, फ्रेश झालो आणि ही आहे आमची डॉर्मॅटरी रूम. 4 लोकांसाठी 4 बेडची घेतली होती आम्ही मॅड मंकीवालं आणि 1000 रुपये पर पर्सन पर नाईट. आणि बाहेरचा व्ह्यू दाखवतो थोडासा, कॉरिडॉर वगैरे. सो 4th फ्लोअरला आहे. रिसेप्शन, एंट्रन्स and then have you go to the bar area. आणि इकडे पाठीमागे पूल साईड आहे. पूल थोड्या वेळ मॅड मंकीमध्ये घालवल्यानंतर आता आपण चाललो आहे सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि आता आपण अनफॉर्च्युनेटली कॅब केली आहे कारण आपल्याकडे एवढा वेळ नव्हता की फिगर आउट करायला कसं फिरायचं, काय फिरायचं. सो 2-3 स्पॉट आहे, आता ते आपण एक्सप्लोअर करूया आणि आजचा दिवस फिनिश करूया. आजचा रिलॅक्स दिवस होता, जास्त काही विषय नव्हता. सो या थोडासा पाऊस झाला आणि आता असं काहीतरी लुक आहे. बॉईज मजा येते का तुम्हाला? हाऊस थायलंड बढिया, फर्स्ट टाइम वाले, इंटरनॅशनल वाले. एकदम मस्त. ओके फाईन फाईन, ग्रेट गुड. सो 10 वाजलेत. आम्ही सोई कॉयबॉय स्ट्रीटला गेलो, तो एरिया फिरलो. त्याच्यानंतर तिथून वॉक करत करत आता इकडे आलेलो आहे आणि आता इकडचा एरिया फिरतो आहे. आणि जेवणासाठी आपण आलो आहे डोसा किंग.